नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर सी-एस-सी-बी-एल असाल आणि ए-पी-एस ट्रान्झॅक्शन करण्यासाठी डीजीपे लाईट किंवा डीजीपे याचा वापर करत असाल आणि डीजीपे याचा वापर करत असताना तुम्हाला काही ग्राहकाचे पैसे काढत असताना सस्पेक्टेड फ्रॉड असा एरर जर येत असेल, तर हा एरर कशामुळे येत आहे आणि याचं सोल्युशन काय आहे, यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता तुम्ही सी-एस-सीसाठी डीजीपे किंवा डीजीपे लाईट यावरून ए-पी-एस ट्रान्झॅक्शन करत असाल, तर तुमच्याकडे येणाऱ्या काही ग्राहकाचे पैसे तुमच्याकडे निघत नाहीत. त्यासाठी तुम्हाला एरर सस्पेक्टेड फ्रॉड हा दिसतो आणि त्यांचे पैसे त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये निघतात. म्हणजे उदाहरणार्थ, एस-बी-आय ग्राहक सेवा केंद्रामध्ये एखाद्या व्यक्तीचे पैसे निघतात, परंतु त्याचेच पैसे आपल्याकडे आल्यानंतर सस्पेक्टेड फ्रॉड असा एरर दाखवतो आणि ते पैसे आपल्याकडे निघत नाहीत. तर हा एरर कशामुळे येतो आणि याचं सोल्युशन काय आहे? त्याचे पैसे आपल्याकडे कसे निघणार? यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ए-ई-पी-एसमध्ये 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. म्हणजे ऑन अस ए-ई-पी-एस आणि ऑफ अस ए-ई-पी-एस. तर ऑन अस ए-ई-पी-एस काय असतं आणि ऑफ अस ए-ई-पी-एस काय असतं, याबद्दल अगोदर आपण माहिती घेऊयात. ऑन अस ए-ई-पी-एस जे आहे ते सेम बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन होतं. त्याला ऑन अस ए-ई-पी-एस असे म्हटले जाते. समजा तुमचं एस-बी-आय बँकेमध्ये खातं आहे आणि तुमचे पैसे एस-बी-आयच्याच ग्राहक सेवा केंद्रात निघत असतील, तर त्या ट्रान्झॅक्शनला ऑन अस ए-ई-पी-एस असं म्हटलं जातं. आणि ऑफ अस ए-ई-पी-एस, उदाहरणार्थ, समजा तुमचं एस-बी-आयचं खातं आहे, परंतु तुमचे पैसे कुठल्याही ग्राहक सेवा केंद्रामध्ये निघत असतील, तर त्या ट्रान्झॅक्शनला ऑफ अस ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे ऑफ अस ट्रान्झॅक्शनमध्ये एका बँकेचे पैसे दुसऱ्या ग्राहक सेवा केंद्रातून काढले जाऊ शकतात. याला ऑफ अस ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. परंतु त्याच बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून त्याच बँकेचे पैसे काढणे म्हणजे ऑन अस ए-ई-पी-एस. आता हा एरर काय येत आहे तुम्हाला सांगतो. ज्या बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑन अस ए-ई-पी-एस ट्रान्झॅक्शन सुरू केलेले आहे, त्यांचे जे पैसे आहेत ते फक्त त्यांच्याच ग्राहक सेवा केंद्रामध्ये निघणार. समजा एखाद्या ग्राहकाचे पैसे कॅनरा बँकेचं ग्राहक सेवा केंद्र आहे आणि त्यांनी कॅनरा बँकेने ऑन अस ए-ई-पी-एस जर त्या अकाउंटसाठी चालू केलेले असेल, तर त्यांचे पैसे फक्त कॅनरा बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातच निघतील. आपल्याकडे डीजीपेमध्ये आल्यानंतर त्यांना सस्पेक्टेड फ्रॉड हा असा एरर तुम्हाला पाहायला मिळेल. इथं पाहू शकता तुम्ही एरर कोड 59 आणि एरर डिस्क्रिप्शन काय आहे, सस्पेक्टेड फ्रॉड. आता हा ग्राहक आपल्याकडे पैसे काढायला आल्यानंतर त्यांना सस्पेक्टेड फ्रॉड दाखवत आहे. परंतु हेच ग्राहक जर त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये गेले, तर त्यांचे पैसे निघतात. मग अशामध्ये हे ग्राहक काय होतात? यापुढे आपल्याकडे येत नाहीत, कारण यांचे पैसे आपल्याकडे निघत नाहीत. याचं सोल्युशन काय आहे? चला तर मग पाहूयात. तर तुमच्याकडे जे ग्राहक येतील आणि त्यांना तुम्हाला सस्पेक्टेड फ्रॉड असा जर एरर दाखवला, तर त्यांना हा फॉर्म भरून तुम्हाला बँकेमध्ये जमा करायला सांगायचा आहे. तर हा फॉर्म कशासाठी आहे पहा. आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम ए-पी-एस यामध्ये त्या कस्टमरचा अकाउंट नंबर, कस्टमरचं नेम, ब्रँच नेम, डेट तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला ऑन अस आणि ऑफ अस ट्रान्झॅक्शनची इतर लिमिट तुम्हाला नमूद करायची आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या फॉर्ममध्ये तुम्हाला इथं टिक मार्क करायचं आहे आणि यामधील या ऑप्शनला तुम्हाला येस करायचं आहे. इथं तुम्ही ट्रान्झॅक्शन लिमिट 10,000, 20,000 टाकू शकता. ऑनस आणि ऑफर्स ट्रान्झॅक्शनची लिमिट तुम्हाला इथं टाकायची आहे 10,000 किंवा 20,000. या ऑप्शनला येस करायचं आहे. याला टिक मार्क करायचं आहे. परत तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं आणि खाली तुम्हाला इथं त्या कस्टमरची सिग्नेचर करायला सांगायची आहे आणि यासोबत त्या कस्टमरचा आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स जोडून हा फॉर्म तुम्हाला त्या कस्टमरला त्यांच्या बँकेमध्ये जमा करण्यास सांगायचा आहे. हा फॉर्म जमा केल्यानंतर ग्राहकाची जे आहे ते ऑनस आणि ऑफस असे दोन्ही प्रकारचे ट्रान्झॅक्शन सुरू होतील आणि त्यानंतर ते त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रातही पैसे काढू शकतात आणि आपल्याकडे डीजीपे मार्फतही पैसे काढू शकतात. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त हा फॉर्म कस्टमरला भरायला सांगायचा आहे आणि यामध्ये बोथ ट्रान्झॅक्शन सुरू करण्यासाठी सांगायचे आहेत. म्हणजे ऑनस्ट ट्रान्झॅक्शन आणि ऑफर्स ट्रान्झॅक्शन असे दोन्ही ट्रान्झॅक्शन सुरू करण्यासाठी सांगायचे आहेत. तर एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. तर अशाच प्रकारचे डीजीपेच्या संबंधित तुमच्या काही तक्रारी असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जेणेकरून आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्याचं सोल्युशन त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. या फॉर्मची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.